नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहे महाराष्ट्रातलं एक अद्भुत व्यक्तिमत्व, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्यांच्यामुळे शिवचरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोचलं. असे बाबासाहेब पुरंदरे पण केवळ शिवचरित्र पोचलं असं नाही, तर ते स्वतः आयुष्यामध्ये शिवचरित्र जगले आहेत. आज मी प्रयत्न करणार आहे त्यांच्या या ध्यासाची कहाणी जाणून घेण्याचा. बाबासाहेब पुरंदरे, खूप खूप स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. आणि हा IBN लोकमतचा सन्मान आहे की तुम्ही मुलाखत द्यायला कबूल झालात. आज मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की तुमचं हे सगळं जे आयुष्य आहे, जो ध्यास आहे, तो तुम्ही नव्या पिढीपुढे उलगडावा. मी मुलाखतीला सुरुवात करतोय आणि बाबासाहेब, मला तुम्हाला सुरुवातीला सांगायचं आहे की आमच्यासारख्या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या असंख्य नागरिकांना तुमचं आयुष्य म्हणजे प्रेरणा आहे. आज तुम्ही 89 वर्षाचे आहात. मला तुम्हाला इथे सांगितलं पाहिजे, ग्रेट भेटमध्ये 89 वर्षाच्या व्यक्तीची मुलाखत मी पहिल्यांदा घेतोय आणि तरीसुद्धा तुम्ही इतके उत्साही आहात, तरीसुद्धा कामात आहात, तरीसुद्धा सतत महाराष्ट्रात फिरत आहात. हे खूपच प्रेरणा देणार आहे. बाबासाहेब, इतकी वर्ष तुम्ही काम करतात, इतकी वर्ष तुम्ही शिवचरित्र घराघरात पोचवण्याचं काम केलंय. तुम्ही समाधानी आहात का? वाटतंय का तुम्हाला की महाराष्ट्राला शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने कळले? नाही, याचं कारण माझं आहे ते वेगळं आहे. कारण शिवचरित्राची साधनं ज्यावेळेला आपण सगळी पाहतो, तर त्यावेळेला कित्येक वर्षाच्या वर्ष अशी आहेत की त्या वर्षात शिवाजी महाराजांनी किंवा जिजाऊ साहेबांनी किंवा शहाजीराजांनी किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांनी काय केलं, कुठे गेले, कुठे प्रवास केला, कोणती कारस्थाने केली, राजकारणी केली, काहीही सापडत नाही. म्हणजे ते अंधार युग आहे. उदाहरणार्थ इसवी सन 1648 पासून पुढे 51-52पर्यंत, 1651-52पर्यंत हा जो मधला कालखंड आहे ना, काय फारशी माहिती मिळतच नाही. असं वाटतंय काय सगळे काय गुहेत बसले, गुप्त झाले होते काय, काहीतरी करीतच असतील, काहीतरी राजकारण चालले असतील, खलबतं चालली असतील, बोलणी चालली असतील, निदान वैयक्तिक जिवंत जगत होते, पण काहीच मिळत नाही. इथंच मी असंतुष्ट आहे, इथंच मी असमाधानी की ही जी सगळी कागदपत्रं आहेत, नाना तऱ्हेची माहिती, कारण आपल्याकडे इतिहास लिहिणं हा प्रकारच नाही. जो केवळ कल्याणाच्या काळामध्ये काश्मीरचा इतिहास लिहिला गेला असेल, तो इतिहास म्हणून लिहिला गेला. पण त्यानंतरच्या काळामध्ये शास्त्रीय पातळीवरनं कागदपत्र जमवावीत, साधनं जमवावीत, शिलालेख, ताम्रपट, नाणी ही जमवावीत आणि त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास मांडावा, असं काही घडलंच नाही ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं बाबासाहेब की शिवाजी महाराजांचं सगळं जीवन जे आहे ते अजून आपल्यासमोर उलगडलेलंच नाही आहे. फार थोडं काळ आहे. मी आपली गंमत सांगतो. 1957 सालची 58 सालची गोष्ट आहे. मी एक त्यावेळेला एका मासिक, अमृत मासिक आहे नाशिकचं, त्याच्यामध्ये मी एक लेख लिहिला आहे. आता या गोष्टीला जवळजवळ 60 वर्ष झाली. त्यावेळेला मी असं लिहिलं आहे की शिवचरित्र कालचे, आजचे आणि उद्याचे. जे कालचं शिवचरित्र आहे ते तर फार त्रोटक आहे. म्हणजे सभासद म्हणा किंवा शिवभारत म्हणा, यांनी जे काही लिहिलेलं आहे, किंवा कॉस्मो द गार्द आहे, त्यांनी लिहिले, फार थोडं मिळालं आहे मला. जे आजचं आहे त्याला साधनं कमी आहेत, त्यामुळे तेही अपुरं आहे. पण उद्याचं जे आहे शिवचरित्र, ते मात्र अगदी उत्तम दर्जाचं साधन समृद्ध असं शिवचरित्र व्हावं. त्याच्याकरता एक मोठी योजना केली जावी. जशी आपण धरणं बांधतो, कारखाने उभे करतो, अत्यंत आवश्यक आहे. तसंच शिवचरित्र हे जर इतक्या मोलाचं असेल, आमचं राष्ट्रीय चारित्र्य घडवणारं ते जर असेल, तर त्याची पण जास्तीत जास्त आणि ती शक्यतोवर अधिकृत माहिती ही जेवढी आपल्याला जमा करता येईल तेवढी आपण ती जमा केली पाहिजे. कागदपत्र लोकांच्या घरी पडलेले आहेत, अनेक देवस्थानात कागद पडलेले आहेत, साधनं आहेत इतर. ही सगळी साधने एकत्र केल्याशिवाय, त्याचा अभ्यास झाल्याशिवाय आपल्याला शिवचरित्र पुरेपूर कळणार नाही. पण बाबासाहेब, हे सगळं करणार कोण? कारण इतके वर्ष तुम्ही करताय आणि माझ्या दृष्टीने तुम्ही हे सांगताय हे खूप महत्वाचं आहे की अजून शोध बाकी आहे. हा शोध घेणार कोण? खूपच, म्हणजे घेण्याकरता माणसं पाहिजेत. म्हणजे लोक जेव्हा मला काय म्हणतात की तुम्हाला काय पैसे पाहिजेत का, आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणतात, प्रेम येतात, म्हणजे प्रश्नच नाही. पण तो
मला असं वाटतं की पैशापेक्षाही जास्त गरज आहे ती माणसांची, अभ्यासकांची, विद्यार्थ्यांची, त्यांची गरज आहे. ते जर अभ्यास करण्याकरता नसतील ना, ते ही साधनं आजही उपलब्ध आहेत. आज जर आपण पेशा दप्तरमध्ये गेलो तर तिथे जे मिसलिनियस पेपर्स आहेत त्याच्यामध्ये जमाव दप्तर, त्याच्यामध्ये शिवकालीन कागदसुद्धा शेकड्यांनी आजही पडून आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळामध्येही पण असे कागद आहेत. इतकंच नाही, बिकानेरला आम्ही गेलो होतो, तर बिकानेरचा जो दप्तरखाना आहे राजस्थानचा, त्या राजस्थानच्या दप्तरखान्यात शिवाजी महाराज आणि त्यावेळेचं स्वराज्य, मराठी राज्य याच्या संदर्भातले काही लाख कागद तिथे आहेत की ज्याला अजून स्पर्श झालेला नाही, अजून कोणीही बघितलेलं नाही. पाहिलेलं नाही. किंवा ज्याला आपण डाक रजिस्टर म्हणतो, किंवा हेग, हॉलंडचं एक प्रसिद्ध शहर, आताची राजधानी नाही आहे, पूर्वी राजधानी होती हेग. त्या हेगच्या दप्तरखान्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आणि त्यावेळेच्या स्वराज्याच्या संबंधातली लाखांनी कागद आहेत. पण ते डच भाषेत आहेत, ती भाषा त्यावेळीची आहे, हे सगळं जाणून घेणारी माणसं पण आहेत आमच्याकडे. एकही पत्र आम्हाला समजू शकत नाही. दिसतंय समोर की याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दलची माहिती आहे, पण ती भाषा येत नाही, ते जाणणारी माणसं नाहीत, अभ्यास करणारे लोक नाहीत, हौस नाही. कारण जो तो म्हणतो की मी हे जर करायला लागलो तर पुढची पोटाची व्यवस्था काय, पैसे कुठून मिळणार? पैसे कुठून मिळणार? आज मी जर काही सायन्स किंवा इंजिनिअरिंग किंवा कॉमर्स एक त्या विषयाला गेलो तर मला पुढची नोकरी नक्की मिळू शकेल. इथं काय मिळणार आहे? त्यामुळे इतिहास घेऊन अभ्यास करणारे, आणि ते परीक्षेपुरतं नाही, मी संशोधन करीन, त्यातलं काही नवीन उकडून दाखवीन, मी त्याच्यावर काही भाष्य करू शकेन, इतकं ज्ञान मिळवीन, असं करणारी माणसं, विद्यार्थी हे जोपर्यंत आमच्याकडे मिळत नाहीत तोपर्यंत इतिहास हा विषय गरीबच राहणार आणि तो विनाकारण राहणार. सगळं काही आहे, अभ्यासक नाही. पण तुम्हाला वाटतं सरकारने काहीतरी करायला पाहिजे यासाठी? अशी मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये की जी ध्यास घेऊन एक बांधिलकीने हे काम करतील? निखिलराव, मला एक असं दिसतं की स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी जे अभ्यासक उभे राहिले ते कोणा सरकारकडे पाहत उभे राहिले का? पांडोबा पटवर्धन आहेत, कितीतरी माणसं आहेत, विका राजवाडे आहेत, शेजवलकर आहेत, दत्तोवन पोद्दार आहेत, गणेश हरी खरे आहेत, वासुदेव शास्त्री खरे आहेत, कितीतरी अभ्यासक आहेत. पहा, आमचे मावी गुजर आहेत. इतकंच नाही, अगदी काठाकाठापर्यंत त्यावेळेला वयाच्या दृष्टीने आलेले आमचे कोल्हापूरचे आप्पासाहेब पवार, तेही पण आहेत. त्यांनी काय शासनाची मदत अपेक्षित होती का? ते अभ्यास करीत राहिले ना. सरकारचं काही लक्ष नव्हतं, आणि जे होतं ते अगदी थातुरमातुर होतं. भारत इतिहास संशोधक मंडळाला मला आठवत आहे, कारण मी तिथं वर्षानुवर्ष अभ्यास केलेला आहे. 3,000 रुपयाची वर्षाला ग्रँट, फक्त 3,000 रुपये. 3,000. आणि महाराष्ट्र राज्य नव्हतं त्यावेळेला, पण मुंबई प्रांताची ग्रँट 1,000 रुपयाची. आता एवढ्या ह्याच्यामध्ये त्या तिथल्या अभ्यासकांनी खऱ्याना मी मधुक्री मागताना पाहिलेलं आहे. माधुकरी मागून संशोधन त्या केलं. काळामध्ये हातामध्ये ते झोळी घ्यायची आणि साधारणतः 11-12च्या सुमाराला ओम भवती भिक्षांदे म्हणून दारोदार हिंडायचं, ते खायचं आणि अभ्यास करायचा. कोणतं सरकार त्यांना मदत करायला आलेलं होतं? आजचं सरकार आपलंच आहे, ते नक्की मदत करील, पण मदत करण्याच्या करता विद्यार्थी पण तर यायला पाहिजे. तुम्हाला वाटतं आजच्या पिढीची ही कमिटमेंट जी आहे, बांधिलकी जी आहे, की कमी झाली आहे? कमी झाली आहे. त्यांची आवश्यकता वाटत नाही. कारण आजचं जे जीवन आहे ना, ते नकळत का होईना पण ते उपभोगवादी आहे. ज्याला आपण एक वेगळा शब्द वापरतो, चंगळवादी. तर अगदीच चंगळवादी असं नाही म्हणता येणार, पण तो उपभोगवादी आहे. मला तुम्हाला इथे एक प्रश्न विचारायचा आहे, जो राजकीय आहे, सामाजिक आहे, कसा आहे ते तुम्ही ठरवा. इतकी माणसं महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा करतात, राजकारण करतात, निवडणुका जिंकतात, अशा महाराष्ट्रात असं काम करायला कोणी पुढे येत नाही, ही शर्मेची गोष्ट नाही आहे बाबासाहेब? आहे, पण त्याकरता विद्यार्थ्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली पाहिजे. आणि निखिलराव, मला असं वाटतं की आता तुम्ही नेमक्या वळणावरती आलेला आहात. मला जो प्रश्न अपेक्षित आहे आपल्याकडनं, त्या नेमक्या वळणावरती आलात की अशी निर्माण होण्याकरता काय करावं? काय करावं? हा, म्हणून आपण जर जुनी कागदपत्रांची पुस्तकं या लोकांच्या पुढे ठेवली आहे, नवीन विद्यार्थ्यांच्या पुढे आणि विद्यार्थिनींच्या पुढे, की ज्याच्यात जुने कागद छापलेत,
अजरक्त खाने मशरूर अनाम बजाने कारकुनानी हाल व इस्तकबाल इतकं म्हटलं की तो जो विद्यार्थी आहे ना तो डोक्याला हात लावतो, तो म्हणतो हा माझा विषय नाही. कारण त्याला ते कळतच नाही ना. ते कळवून घेण्याकरता, त्याची आवड निर्माण करण्याकरता तो विषय सोपा केला पाहिजे, तो समजावून सांगितला पाहिजे. त्याची गोडी काय आहे ती त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना जर कळली तर आज मला कित्येक मुलं जुन्या भाषेत पत्र पाठवतात. ते अगदी 100% अगदी करेक्ट जुन्या भाषेत असतं असं नाही, पण तो ते जुन्या भाषेत पाठवतात याची मला गंमत वाटते. असं वाटतं की हा मुलगा कदाचित उद्याचा हा इतिहास संशोधक होईल, अभ्यास करेल, जुनी कागदपत्र समजावून घेईल, त्याला ती आवड निर्माण होईल. हे करण्याकरता त्याच्यात ती आवड निर्माण होण्याची आवश्यकता आहे. मग ती केवळ कागदपत्रापुरती नव्हे, वस्तूंच्या पुरती ती पण नव्हे, निर्णय वस्त्र, निर्णया ज्या आपण अँटिक्स म्हणतो, पौराणिक वस्तू, ऐतिहासिक वस्तू, शस्त्र आहेत. आवड निर्माण करण्याकरता काय व्हावं हा माझा मुद्दा. इतिहासाची निखिल 2 महत्त्वाचे अंग मला वाटतात, तो पहा आपल्याला पडतं का. एक म्हणजे इतिहासाचा कठोर अभ्यास आणि दुसरी इतिहासाचा उपयोग. युरोपमध्ये मला असं दिसलं, आपल्यालाही ते प्रत्ययाला येईल, की जितका इतिहासाचा उपयोग केला जातो वर्तमान काळामध्ये सुद्धा तितकाच इतिहासाचा अभ्यासही केला जातो. नाटकं उत्तम दर्जाची नाटकं होतात, चित्रपट टिकतात. आपल्याकडे तशा तऱ्हेचा अभ्यासपूर्वक प्रयत्न हा क्वचित झालेला दिसतो. अगदीच नाही असं नाही, पण क्वचित झालेला दिसतो. तुम्हाला असं वाटतं बाबासाहेब, मराठी लेखक, मराठी साहित्यिक, मराठी विचारवंत यामध्ये कमी पडले? त्यांचं लक्ष गेलं नाही. पण ही तक्रार त्याच वेळ बाबतीत नाही. मी जेव्हा अलीकडच्या 1947 पासूनच्या पुढच्या काळाकडे पाहतो त्यावेळेला असं दिसतं की आजचं हे हिंदवी स्वराज्य आहे, या आमच्या आजच्या हिंदवी स्वराज्यामध्ये जे काही चांगलं घडतं आहे, काही चुका केल्या आहेत, आमच्या चुका झाल्यात, होत आहेत, दिसतात पेपरमधनं, वर्तमानपत्रात आम्ही वाचतो, टी व्हीवरती पण त्या ऐकतो, पण काही चांगले केलंय ना. तुम्ही असं म्हणालात की आवड लागली पाहिजे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला ही आवड कशी लागली? एक तर माझ्या घरातलं जे वातावरण होतं ते सगळं ऐतिहासिक थाटाचंच होतं. आम्ही आमच्या वडिलांचा आहो जो म्हणतो आपण नेहमी आताही म्हणतो, परंतु त्यावेळेला आम्ही आईनं सुद्धा कधी आरे जरी म्हटलं नाही. आमच्या नातलगादा, लहान मुलांना कोणालाही तरी आहो जो म्हणायचं. घरातलं जे सगळं वातावरण होतं ते जुन्या पद्धतीचं असल्यामुळे सण समारंभ किंवा लग्न कार्य वगैरे वगैरे जे काही घडतात ना, तर ती सुद्धा जुन्या पद्धतीने केली जायची. रोजची घरातली जे काही थोडीशी पूजा वगैरे असते ना, ती जुन्या पद्धतीने व्हायची. पण ही आवड तुमच्या मनामध्ये घरातूनच निर्माण झाली, त्यामुळे ती माझ्यात उतरली. पुरंदरे वाड्याचा हा संस्कार होता. पुरंदरे वाड्याचा. पण मला सांगा, पुरंदरे वाड्याला हा वारसा कुठून मिळाला? काय पार्श्वभूमी आहे पुरंदरे कुटुंबाची? माझं घराणं जुनं आहे. आज माझ्या घरी आत्ताही शहाजीराजांची, शिवाजी महाराजांची, पेशव्यांची पण अनेक पत्र आहेत. मूळ ती पत्र आम्ही सांभाळलेली आहेत, वडिलांनीही सांभाळली. अनेक वस्तू आहेत. या सगळ्या पाहत असताना असं वाटतं बाबा काय कला आहे. ज्या काळामध्ये कंपास नाही, ज्या काळामध्ये कोरीव काम करण्याकरता आधुनिक जसे काही साधन असतात तर तसं काही नाही आहे, आणि तरी त्यांनी इतका घोडा उत्तम रीतीने कोरला आहे त्या हस्तिदंतात. कसं काय जमलेला? आमचा वारसा आहे. पण ही पत्र, ह्या वस्तू आल्या कुठून? या जुन्या घराण्यात तर एक तर आमच्या घराण्यात होत्याच, आणि मग शिवाय वडिलांनाही नाद होता, मलाही तो आहेच. पण ह्या वस्तू तुम्ही लहानपणापासून बघत होता. हो, आणि काय संस्कार होत होता तुमच्या मनावर? काय वाटत होतं? असं वाटतं, आजही वाटतं की जेव्हा मी ते पत्र हातात घेतो त्या असं वाटतं की हे पत्र ज्या वेळेला लिहिले गेलं असेल, आणि शिवाजी महाराजांचं ते शेवटी 1-2 शब्दांचं लेखन असायचं, लेखन सीमा, किंवा बहुत काय लिहिणे तरी तुम्ही शून्य असा. त्याच्यातला 1-2-3 असे काही शब्द जुन्या पद्धतीप्रमाणे स्वतः हुजूर लिहित असत. म्हणजे स्वतः शहाजीराजे, स्वतः शिवाजी महाराज, स्वतः पेशवे, स्वतः पंत सचिव, सेना, हे लिहित असत. तसं वाटतं की हे स्वतः शिवाजी महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि नकळत त्यातलं
आता ती माझी कदाचित अंधश्रद्धा असेल, पण त्यातलं ते जे शिवाजी महाराजांचं लेखनातलं ते अक्षरातलं जे वळण आहे ना, ते जे बळ आहे ना, ते मला असं वाटतं माझ्या लेखणीत येतं का काय, येत असावं का काय, निदान यावं हे नक्की भावना. आता हे भावनेचा विषय हा, परंतु नक्कीच वाटतं ते, कारण ती परंपरा आहे. आज युरोपमध्ये मी आता अनेक राष्ट्रातनं मी त्यांचा इतिहास, त्यांची ऐतिहासिक स्थळं हे मी पाहत हिंडलो आहे. किती जपतात, किती सांभाळतात, अतिशय प्रेमाने त्या गोष्टींची जपणूक त्यांनी केलेली आहे. कुठला तरी 5वा हेनरी 8वा हेनरी, त्याचे वाडे, त्याचे कपडे हे त्यांनी सांभाळले. आणि आज आमच्याकडे मोठी मोठी माणसं आता परवा होऊन गेलेली, त्यांचं लिखाण ते कोणत्या जागेवर बसत असत आणि करत असत, हे जागा दाखवता येत नाही आम्हाला. महात्मा फुल्यांच्यासारखा एवढा मोठा पहिल्यांदा इथं शिक्षणाचा पाया घालणारा असं मी म्हणेन, विशेषतः स्त्री शिक्षणाचा, ते ज्या लेखणीने लिहित होते ती लेखणी प्रेरणा देणार नाही आम्हाला की ही ती लेखणी आहे. या लेखणीत ते त्यांचे विचार हे बाहेर पडले. कुठे ती लेखणी का आम्हाला ती सांभाळीशी वाटली नाही, आम्ही ती सांभाळली नाही. बाबासाहेब, आपल्या देशाचं हे दुर्दैव नाही का की आपल्या देशामध्ये अशा ऐतिहासिक वस्तूंबद्दल, आर्काईव्हजबद्दल, डॉक्युमेंटेशनबद्दल बिलकुल अनास्था आहे. म्हणजे तुम्ही सतत युरोपचं उदाहरण देताय. युरोपामध्ये ज्या प्रेमाने हे सगळं जपलं जातं, आपल्या देशात जपलंच जात नाही. जपलं जात नाही, खरंच नाही जपलं जात. आणि ज्या वेळेला मी बघतो की मी एका घराण्यात गेलो, नाव तर सांगत नाही मी, पण त्या घराण्यात म्हणलं आपल्या घराण्यात अतिशय महत्त्वाचे कागद आहेत. ते म्हणले म्हणजे काय.